सांगलीतील शांतिनिकेतन लोकविद्यापीठात कला चावडीचं उद्घाटन, लेफ्टनंट जनरल एस.पी.पी. थोरात यांच्या फोटो प्रदर्शनाचं आयोजन. सांगलीतील शांतिनिकेतन लोकविद्यापीठात लेफ्टनंट जनरल एस.पी.पी. थोरात यांच्या दुर्मिळ छायाचित्रांच्या प्रदर्शनासह कला चावडी या दालनाचा शुभारंभ सरदार रामचंद्र अजितसिंह पाटणकर यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रदर्शनात लेफ्टनंट जनरल एस.पी.पी. थोरात यांच्या दुसरे महायुद्ध, 1926चा सँडहर्ट कमिशन, DSO किताब, कोरियन युद्ध आदी महत्त्वपूर्ण प्रसंगाचे फोटो या ठिकाणी मांडण्यात आले होते. दरम्यान सैनिकांचं कल्याण, मनोधैर्य आणि प्रशिक्षण यांना प्राधान्य देणारे लेफ्टनंट जनरल एस.पी.पी. थोरात आदरणीय लष्करातील एक अत्यंत धाडसी आणि दूरदृष्टी असलेले सेनापती म्हणून थोरात यांचा उल्लेख केला जातो, असं मनोगत प्रमुख पाहुणे सरदार रामचंद्र पाटणकर यांनी व्यक्त केलं. यावेळी संस्थेचे संचालक गौतम पाटील, उपसंचालक DS माने यांच्यासह विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि अनेक मान्यवर उपस्थित होते. आपल्याला एवढंच सांगू इच्छितो, आज आपण ज्या थोरात अकॅडमीमध्ये शिक्षण घेतोय ते थोरात साहेब आपल्या संस्थेच्या आपल्या संस्थेमध्ये मागील 6 महिन्यामध्ये येऊन गेले आणि थोरात साहेबांचं जे दुर्मिळ फोटोचं प्रदर्शन आहे आजच्या पिढीला माहीत पाहिजे म्हणून आपण एक कला चावडी त्या दुर्मिळ फोटोचं प्रदर्शन आमच्या अकॅडमीच्या मुलांना आणि या सांगली जिल्ह्यातील असणाऱ्या NCCच्या मुलांना थोरात साहेब कोण होते, त्यांचं कार्य काय होतं हे आजच्या नवीन पाटणकर साहेब ही व्यक्ती कोण आहे आणि या कार्यक्रमाला बोलवण्याचा उद्देश काय आहे. यशवंत थोरात साहेबांनी गौतम भाऊंना सांगितले की ही व्यक्ती या कार्यक्रमाला साजिश आहे. साहेब मी आपला बायोडेटा वाचत होतो, वाचता मला असं वाटतं की पाटणकर सरदार या नावातच सगळं दडलेलं आहे. तुम्ही नुसतं ही सामान्य व्यक्ती धरू नका. सरदार रामचंद्र अजितसिंह पाटणकर हे मूळचे कोल्हापूरचे, पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण शिवाजी महाराजांचा इतिहास वाचतोय, राजाराम महाराजांचा इतिहास वाचतोय. 2 शाखा सुरू करण्यासाठी महत्वाचं योगदान जर कोणाचं असेल तर आपलं काम आहे. नुसतं व्यक्ती नुसतं खुर्चीवर बसत नव्हते, तर बांधकाम क्षेत्रामध्ये दलाल, बांधकाम व्यावसायिक यांची आचारसंहिता काय असावी आणि त्या आचारसंहिता पाटणकर साहेबांनी केलेला आहे. म्हणून बांधकाम क्षेत्रामध्ये आज जे बांधकाम व्यावसायिकांना जर चांगले दिवस आलेत ना, हे फक्त आपल्यामुळे आले. क्षेत्रात त्यांनी कार्य केले असं नाही. कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सगळ्यात आवडता खेळ क्रिकेट आणि या क्रिकेट असोसिएशनसाठी कोण काम करतं, पण राष्ट्रीय अंध संस्था ज्यावेळी कोल्हापूरला निर्माण ची बद्दल पहिली वॉर्निंग जनरल थोरात साहेबांनी दिली दिल्लीला की काहीतरी होणार आहे. त्याची काही कारणास्तव बदल नाही देण्यात आली. 1960 मध्ये परत त्यांनी एक मोठी एक्सप्रेस केली ईस्टर्न कमांड हेडक्वार्टर मध्ये. त्यावेळी परत त्यांनी सांगितलं की चायनीज बॉर्डर पेटणार आहे, तर त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. आणि हा सगळा मिलिटरी हिस्ट्रीचा पार्ट आहे आपल्या, जे आम्हाला शिकवलं जातं. आणि त्याच्यानंतर 2 वर्षानंतर काय झालं हे आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. आणि कदाचित त्याचमुळे त्यांना युद्ध झाल्या परत दिल्लीला बोलावलं गेलं आणि मिलिटरी कमिशन मध्ये त्यांना ऍडव्हान्स कमिशन मध्ये त्यांना घेण्यात आलं. मी जास्त वेळ घेणार नाही. त्याच्या रिटायरमेंट नंतर आपलं भाग्य आहे शांतिनिकेतन आणि तरुण भारत शिक्षण मंडळाचं की त्यांनी त्यांचं योगदान इथं दिलं आणि त्या संस्थेची पायाभरणीमध्ये त्याचा खूप मोलाचा वाटा आहे. आणि त्यांनी जी शिकवण आहे, त्यांनी तुझी पायाभरणी केली, त्याचा वारसा आजची जी कार्यकारिणी आहे ती यशस्वीरित्या सांभाळत आहे. त्याबद्दल परत तुमचे एकदा अभिनंदन. आणि आज त्याचं निधन होऊन 35 वर्ष झाले तरी आज त्याच्या आठवणी मात्र अजून जिवंत आहेत. आणि आज असे संस्था ज्या आहेत त्या त्यांच्या स्मृती जिवंत ठेवण्यासाठी, त्यांचं कार्य जिवंत ठेवण्यासाठी आज सुद्धा कार्यरत आहे. हाच खरा त्याचा सन्मान. मी खरं तर आज इथं उपस्थित आलो ते कुठलं लेखी मनोगत किंवा व्याख्यान द्यायला आलेलो नाहीये. वास्तविक मी योगायोगाना आज इथं उपस्थित आहे. आजचे खरे पाहुणे आहेत ते माझे
अत्यंत जवळचे स्नेही डॉक्टर यशवंत थोरात. काही मैत्री म्हणतात विधिलिखित असतात. माझी आणि डॉक्टर थोरातांची मैत्री सुद्धा विधिलिखितच असावी, कारण त्या मैत्रीला 60 वर्ष झाले. 1964 मध्ये आम्ही पहिल्यांदा भेटलो. तर तुम्ही तुमचा जन्मही अनेकांचा झाला, तुमचा तर झाला नसेल, पण तिथं अनेक मान्यवरांचाही झाला नसेल. तर तो एक योगायोगच होता. मी बेळगाव मिलिटरी स्कूलमधून माझं पूर्ण शिक्षण 10वी पर्यंत जे काय असतं त्यावेळेस ते पूर्ण करून मी राजाराम कॉलेजमध्ये पहिल्या वर्षात बीएच्या प्रवेश घेतला होता. आणि त्याच वर्षी डॉक्टर यशवंतचा मुंबईवरून इंटरनॅशनल कॉलेजमधून आणि नुकतेच आले होते आणि त्यांनी तिथं प्रवेश घेतला. विचार करण्याचा भाग आहे. कारण थोरात साहेबांचं व्यक्तिमत्व अत्यंत शांत, संयमी आणि जे देशाला आवश्यक आहे तेच करणार. दंगा करून घेतो करून ते झालं नसतं, नाहीतर त्यांची पण 400-500 कैदी मिळले असते आणि आपली जनरल साहेब पण गेले असते. पण गरिवाल साहेबांना वाचवण्यासाठी भारतानं संरक्षण खात्यानं जनरल साहेबांची निवड का केली, तर जनरल साहेब म्हटले मी जाणार तिथं कॅम्पमध्ये त्यांच्या जिथं कैदी म्हणून त्यांना ठेवले, त्यांना सही सलामत माझं मी परत घेऊन येतो, ही जबाबदारी माझी.